हाय फ्रेंड्स, मी निलेश सदार पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं एमपीएससी आणि ॲग्री एमपीएससी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं एकदा स्वागत करीत आहोत. तुम्हाला माहित होते की आपण मागची पंचवार्षिक जी काही पहिली पंचवार्षिक योजना होती यामध्ये पहिली पंचवार्षिक योजना बघितली होती आणि आता आली आपली दुसरी पंचवार्षिक योजना. ही दुसरी पंचवार्षिक योजना जी आहे तर या दुसरी पंचवार्षिक योजनामध्ये जर फोकसिंग आतापर्यंत जर तुम्ही पाहिले तुमची राज्यसेवा ॲग्री एमपीएससी पूर्व परीक्षा त्याच्यानंतर कंबाईन ग्रुप बी या सर्व परीक्षामध्ये तसंच मेन्स एसटीआय मेन्स असेल किंवा राज्यसेवेचा मेन्सचा पेपर असेल या सगळ्याच्या जर आपण बघितलं तर दुसरे पंचवार्षिक योजनेवर मॅक्झिमम क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. आणि या पंचवार्षिक योजना त्याच्यानंतर जी काही आपली 10वी पंचवार्षिक योजना एक 6वी आणि 11वी 12वी ज्या पंचवार्षिक योजना आहेत तर यांचे जे काही प्रतिमान येतं त्याच्यावर प्रश्न विचारला गेलेले. तर आजची पंचवार्षिक योजना आहे तर आजची पंचवार्षिक योजनामध्ये मी तुम्हाला 3 बुकचा रेफरन्स दिलेले आहेत. सगळ्यात प्रथम म्हणजे रंजन कोळंबे सरांचं बुक, त्याच्यानंतर 11वीचं स्टेट बोर्डाचं बुक आणि त्याच्यानंतर किरण देशले सरांचं बुक. या तिन्ही बुक मधून तुम्हाला ही योजना दिलेली आहे. तर आपण डायरेक्ट या योजनेला सुरुवात करू. आता तुम्हाला माहिती आहे की आयोगाचा प्रश्न विचारण्याचा ट्रेंड एक तर तुम्हाला माहित झाला असेल, कारण बघा की आयोग याच्यावर पंचवार्षिक योजनेवर प्रश्न कसे विचारतो आणि पंचवार्षिक योजना हे जे एक रट्टा मारण्याचा पाठ आहे, पण याच्यातल्या काही गोष्टी येतं तर त्या आपल्याला काही गोष्टीचे कन्सेप्ट सुद्धा असणं गरजेचं येतं. तर त्यामुळे आपल्याला काय करता येते की वारंवार योजना वाचावा लागतील. आता पहिले पंचवार्षिक योजना होती तर मी पहिले जे काही ही योजना घेत आहोत त्याच्यासोबत याचे वेगवेगळ्या परीक्षेला जे काही प्रश्न विचारले येतात ते प्रश्न सुद्धा तुम्हाला इथं सोबत देणार आहोत. तर पहिली पंचवार्षिक योजना होती आपली. पहिले पंचवार्षिक योजनामध्ये जे काही आपण प्रतिमान बघितलं होतं ते होतं हेरॉड आणि डोमार. तर हे जे काही पहिल्या पंचवार्षिक योजनेचं प्रतिमान होतं हे महत्वाचं होतं. आणि त्यानंतर आजचं जे प्रतिमान आहे हे सुद्धा महत्वाचं आहे, कारण पहिल्या प्रतिमानासोबत आजच्या प्रतिमानाची लिंक आहे. तर सगळ्यात आपण सुरुवात करू. सगळ्यात प्रथम बघा, पहिल्या पंचवार्षिक योजना ज्यावेळेस आपण बघितली होती तर 2018चा जो काही पूर्व परीक्षेचा पेपर होता यामध्ये डायरेक्ट त्यांनी प्रश्न विचारला होता की बा पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी सांगा. त्याच्यामुळे कालावधी आपल्याला माहितीच पाहिजे. तर याचा जो कालावधी आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा, तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी झाला 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961. हा झाला याचा कालावधी. आणि या योजनेचे तुम्हाला माहिती आहे अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. आता पंडित जवाहरलाल नेहरू हे तिसऱ्या योजनेपर्यंत अध्यक्ष होते. तिसऱ्या योजनेपर्यंत काय होते? अध्यक्ष होते. तिसऱ्या योजनेच्या मिडल म्हणजे मध्यभागी नंतर लाल बहादूर शास्त्री अध्यक्ष झाले होते. आता या पंचवार्षिक योजनेचा फोकस मेनली, आता पहिली पंचवार्षिक योजना याचा मेनली फोकस होता कृषी क्षेत्र, आणि या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेवर आपण काय फोकस केलेला आहे? उद्योग. आता बऱ्याच वेळा प्रश्न जो विचारलेला आहे की दुसरी पंचवार्षिक योजनेचा की त्याच्यावर कशावर भर देण्यात आलाय, तर ते उद्योगावर भर दिला. कारण पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे काही हेरॉड अँड डोमर होतं यांनी सांगितलं की मोठी गुंतवणूक करा. काय करा? मोठी गुंतवणूक करा. या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरित होतं. आता त्यांनी सांगितलं होतं, हेरॉड अँड डोमर यांनी त्या प्रतिमानावर सांगितलं होतं की मोठी गुंतवणूक करा. सगळ्यात प्रथम प्रतिमान म्हणजे काय आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. प्रतिमान म्हणजे एक असे ह्या असतात इनपुट ज्याच्याकडून की आपल्याला एक त्या योजनेचं काहीतरी आउटपुट भेटल. म्हणजे सपोज जर आपण फॉर एक्झाम्पल जर घेतलं की आता याच्यातून गुंतवणूक करायची, कारण गुंतवणूक कशासाठी करायची? मोठमोठ्या उद्योगामध्ये, जेणेकरून काय होईल? एक तर अर्थव्यवस्थेला चालना भेटेल. मग ही गुंतवणूक कशात करायची आपल्याला हे महत्वाचं आहे. मग पहिल्या पंचवार्षिक योजनेला आपण फोकस केलं होतं कशामध्ये? तुमच्या कृषीमध्ये. दुसऱ्या पंचवार्षिकला आपण फोकस केलेलं होतं उद्योगाला. कारण पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्याने सांगितलं होती मोठी गुंतवणूक करा, बिग पुश म्हणत होतो आपण त्याला. त्याने सांगितलं की मोठी गुंतवणूक करा, आणि ही गुंतवणूक आपल्याला जे करायची होती तर ही गुंतवणूक कशात करायची याचा प्रश्न निर्माण झाला होता, आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधलं होतं महालनोबिस यांनी. म्हणून दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं प्रतिमान हे महालनोबिस प्रतिमान. आता हे महालनोबिस कोण होते? तर महालनोबिस तुम्हाला माहिती आहे भारतीय संख्याशास्त्रज्ञ होते. कोण होते? हे भारतीय संख्याशास्त्रज्ञ होते. आणि जे काही राष्ट्रीय उत्पन्न मोजतात तर या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी जी काही आकडेवारी गोळा करायची याच्यासाठी एक पद्धत सुचवण्यासाठी युनोनं काय केलं होतं 1947-48 मध्ये
महालनोबिस यांच्या अंतर्गत एक समिती नेमली होती. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की आपण त्या जीडीपी चॅप्टर मध्ये बघितलं होतं की ऑगस्ट 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी भारत शासनाने काय केलं, महालनोबिस यांच्या अंतर्गत समिती नेमली होती, ज्याच्यात की आपल्याला 246.9 एवढं प्रति दरडोई उत्पन्न आढळलं होतं. हेच ते महालनोबिस येतं. मग या महालनोबिस जी काही आपली पंचवार्षिक योजना होती त्याच्यात हेरॉल्ड आणि डोमरनं सांगितलंच होतं की तुम्ही मोठी गुंतवणूक करा, पण गुंतवणूक कशात करायचं याचं उत्तर महालनोबिस यांनी शोधलं होतं. आणि त्यांनी सांगितलं की बा ही गुंतवणूक आपल्याला दोन पद्धतीनं करता येईल. एक हे तुमची भांडवल गुंतवणूक आणि दुसरी तुमची ग्राहक वस्तू उत्पादन गुंतवणूक. तर महालनोबिसनं फोकसिंग केलं होतं ते सांगितलं त्यांनी भांडवल गुंतवणूक, म्हणजे जे काही भांडवल उद्योग येतं हे उभारा. आलं का लक्षात? कारण काय सांगितलं होतं, जर त्यांनी सांगितलं होतं सपोज जर ही गुंतवणूक जर वस्तूवर केली असली तर वस्तूमध्ये काय झालं होतं, सगळ्यात प्रथम त्या वस्तूमध्ये तुम्हाला रोजगार भेटला असता इमिजिएटली आणि सोबतच तुमचं उत्पादन सुद्धा झालं असतं. पण तुम्हाला लॉंग टर्म साठी काय करावं लागत होतं, लॉंग टर्म आपली जी काही वृद्धी करायची होती त्याच्यासाठी आपण काय केलं, भांडवल उद्योगाला काय केलंय आपण इथं फोकसिंग केलेलं आहे. मग काय केलं की बा रोजगारासाठी मग काय केलं आपण दोन पर्याय निवडले, एक म्हणजे भांडवल गुंतवणूक आणि दुसरं म्हणजे तुमच्या वस्तू गुंतवणूक, ग्राहक उपयोगी ज्या काही वस्तू आहेत त्यांच्या गुंतवणूक, असे हे केलं. तर याच्यात आपण भांडवल गुंतवणुकीवर फोकस केला. पण मग रोजगारासाठी काय करायचं, तर रोजगारासाठी हे करण्यासाठी आपण काय केलं, जे काही लघु उद्योग येतं यांच्यावर भर टाकला. कशावर भर टाकला, लघु उद्योगावर भर टाकला आहे. त्याच्यामुळे महालनोबिस प्रतिमानानुसार काय केलंय की त्यांनी सांगितलं की जे काही उद्योग येतं तर हे कोणते जड, अवजड आणि मूलभूत हे तिन्ही वर्ड लक्षात ठेवा, कारण बऱ्याच परीक्षेला याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कशावर फोकस होता, तर जड, अवजड, मूलभूत उद्योग. आपला जे उद्योग आपण एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यात मी याच्या डेफिनेशन तुम्हाला सांगितलेल्या होत्या, या उद्योगाच्या डेफिनेशन सांगितले. तर सगळ्यात महत्वाचे तिन्ही उद्योग काय आहेत, जड, अवजड आणि मूलभूत, हे एकच काय आहेत वर्ड आहेत, पण हे तिन्ही वर्ड तुम्ही लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. या योजनेचं नाव होतं भौतिकवादी योजना. पहिली पंचवार्षिक योजना ती पुनरुत्थान योजना होती, ही भौतिकवादी योजना. आणि याच्यात काय सांगितलं की बा तीव्र औद्योगिकरण करा. काय केला, तीव्र औद्योगिकरण करा, म्हणजे औद्योगिकरणावर आपण काय केलं या योजनेमध्ये फोकस केलेला आहे. आणि या योजनेचं जे काही हे काय वैशिष्ट्य येतं, तर ते वैशिष्ट्य बघा काय येतं. आता आपण या योजनेमध्ये सांगितलं की आपण उद्योगाला फोकस करणार आहोत. तर याच्यात यांनी सांगितलं की यांचा राष्ट्रीय उत्पन्नातील वृद्धी दर होता तर तो आपण ठरवला होता 4.5, पण आपल्याला प्राप्त झाला आहे 4.1. आता इथं 4.1 मी सांगत आहे तुम्हाला काय वृद्धी दर. आता ह्यो जो आकडा आहे 4.1, तर तुम्ही रंजन कोळंबे सरांचं बुक बघा किंवा देशले सरांचं बुक बघा, त्याच्यात 4.2 आकडा दिलेला आहे. पण हा जो आकडा आहे 4.1 हा आलेला आहे, तुम्ही अकराच्या स्टेट बोर्डचं बुक बघा इकॉनॉमिक्सचा, त्यामध्ये त्यांनी 4.1 दिला आहे. आणि त्याचा जो सोर्स आहे तर तो सोर्स भारत शासनाच्या जे काही पंचवार्षिक योजनेचा हे त्याच्यातून आलेला आहे. म्हणून हा आकडा तुम्ही लक्षात ठेवा. सोबत 4.2 सुद्धा असू द्या, अकॉर्डिंग टू द ऑप्शन्स तुम्हाला ते सिलेक्ट करायचंय. पण मी इथं तुम्हाला 4.1 सांगितला आणि त्याचा सोर्स सुद्धा सांगितलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला खर्च करायचा होता 4,800 करोड. किती खर्च करायचा होता, 4,800 करोड. पण आपण वास्तविक खर्च किती केला, 4,773. किती केलेला आहे, 4,773. मग सर्वाधिक खर्च केलेला आहे आपण याच्यात वाहतूक आणि दळणवळण केलाय. आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी आणि जल सिंचनावर केला होता 31% खर्च. आणि हा प्रश्न सुद्धा विचारलेला आहे. काय झालेला आहे, विचारलेला आहे ऑलरेडी आयोगानं. त्याच्यात किती केला होता, 31%. तो प्रश्न असा विचारला होता की खालीलपैकी कोणत्या योजनेमध्ये सर्वाधिक कृषी व जल सिंचनावर खर्च केला होता. कारण कृषी व जल सिंचनावर या योजनेमध्ये सुद्धा खर्च झाला होता, पण त्याच्यातला जो खर्च होता तो होता 31%. आणि यामध्ये आपण सर्वाधिक खर्च केला वाहतूक आणि दळणवळण, ज्याच्यावर 28% होता. उद्योगावर केला आहे तो 24% खर्च आपण केलेला होता. किती केला होता, 24%. कारण आपण उद्योगालाच, औद्योगिकरणालाच या योजनेमध्ये फोकस केलंय. कृषी आणि जल सिंचनावर खर्च केलेला आहे तो केलेला आहे 20%. कृषी आणि जल सिंचनावर किती केला,
20%, सामाजिक सेवावर केलेला आहे आपण 18% खर्च आणि ऊर्जावर केलेला आहे 10% खर्च. म्हणजे या योजनेमध्ये सर्वाधिक खर्च केला वाहतूक आणि दळणवळण, 2 नंबर उद्योगावर खर्च केला. आता त्यानंतर काय, रोजगार निर्मितीसाठी काय, मी पहिले सांगितलं की रोजगार निर्मितीसाठी आणि लघु उद्योगावर भर दिला. आणि सध्याही तुम्हाला माहिती असेल लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग हेच रोजगार पुरवणारे उद्योग आहे, ज्याला एमएस म्हणतात, की ज्याच्यावर काय झालेले आहे सध्या जवळपास 10 कोटीच्या वरती उद्योग जे काही रोजगार आहे तर हे लघु, सूक्ष्म आणि मध्यम या हे जे काही उद्योग येतात याच्यावरच रोजगार सध्या आहे. जेवढी मोठी इंडस्ट्री तेवढे मोठे रोजगार नाही. आलं का लक्षात? कारण तिथं मोठ्या प्रमाणात कॅपिटल यूज केल्या जाते, तिथं मोठ्या प्रमाणात भांडवल, मोठ्या प्रमाणात मशिनरी यूज केल्या जाते. पण तुमचे लघु उद्योग असे आहेत की त्या उद्योगामध्ये तुम्हाला कशाची म्हणजे रोजगाराची गरज असते. त्याच्यानंतर समाजवादी समाज रचनेचं तत्व अवलंबलेले, म्हणजे जे काही पहिल्या ह्या ज्या काही योजना होत्या जवळपास तुमची 1991 पर्यंतच्या ज्या काही योजना होत्या त्यापेक्षाही पहिल्या ज्या काही 7 ते 8 योजना पर्यंत होत्या त्या तोपर्यंत आपण काय केलं, हे गुंतवणूकच केली. पहिल्या या 2-4 योजनांमध्ये तर गुंतवणूकच करत गेलेलो आहे. पण सध्या शासनाचं धोरण काय आहे तुम्हाला माहिती आहे, सध्या शासन निर्गुंतवणूक करत आहे. कारण सध्या आपली अर्थव्यवस्था ही समाजवादाकडून कुठं चाललेली आहे, भांडवलशाहीकडे चालली आहे. त्याच्यामुळे आपण काय केले, निर्गुंतवणूक केली. आता तुम्हाला माहित असतं अजून 26 सार्वजनिक जे काही आपले उद्योग येतात याचं काय करणार आहोत आपण, निर्गुंतवणूक करणार आहोत, डिसइन्व्हेस्टमेंट करणार आहोत. याच्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपण काय केलं, समाजवादी समाज रचनेचं तत्व काय केलं, हे अवलंबलंय. त्याच्यानंतर 1961 मध्ये अन्नधान्याचं उत्पादन हे 82 मिलियन टन झालं होतं. किती? 82 मिलियन टन झालं होतं. आणि चलनवाढीचा दर किती होता, 6.6. पण हा चलनवाढीचा दर ज्यावेळेस योजना चालू झाली होती 1956 मध्ये त्यावेळेस तो 14%च्या तशात होता, म्हणजे जास्त चलनवाढीचा दर होता. पण नंतर हा दर काय झाला, कमी झाला. तर तो चलनवाढीचा दर का झाला जास्त, तर त्याला तुम्हाला माहिती आहे राजकीय धोरण, ते सिनाई नावाचं एक युद्ध झालं होतं जे की इजिप्त आणि ब्रिटन मध्ये, ते आपल्या नेक्स्ट पाहायचं ते. त्याच्यामुळे परकीय गुंतवणुकीवर काय झाला होता, त्याचा परिणाम झाला होता. दुसरे औद्योगिक धोरण 30 एप्रिल 1956 ला. केव्हा आलंय, 30 एप्रिल 1956 ला. पहिल्या औद्योगिक धोरण आपण पहिल्याच पंचवार्षिक योजनेमध्ये बघितलं होतं 1948 ला. 6 ऑगस्ट 1948 चं पहिलं औद्योगिक धोरण. दुसरं औद्योगिक धोरण आहे 30 एप्रिल 1956 ला. नंतर भेलची स्थापना झाली होती, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड याची स्थापना झाली. ऍक्च्युअली याची स्थापना 1953 मध्ये झाली होती. पण का हे दुसऱ्या योजनेत याच्यासाठी दिलेलं आहे कारण याच्यात खूप मोठी गुंतवणूक केली होती. कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये केली, तर ही दुसऱ्या पंचवार्षिक योजने केली. म्हणून इथं काय आलं, हे भेलची स्थापना आपण, भेल हा उद्योग दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण कन्सिडर केलेला आहे. त्याच्यानंतर अजून आपण हे पहिलं सांगितलंय की हे त्रिव्य औद्योगिकीकरण केलं होतं. त्रिव्य औद्योगिकीकरण केलं म्हणजे काय केलं, आपण काय केलं होतं, जड जे काही जड अवजड जड मूलभूत उद्योग यांना फोकस केलं होतं. तर यामध्ये हे 3 जे काही उद्योग होते लोहपोलादाचे हे महत्वाचे आहेत आणि याच्यावर ऑलरेडी आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. या उद्योगावर ऑलरेडी प्रश्न विचारलाय, 2018 ला सुद्धा विचारलाय, ऍग्री एमपीएससीचा पूर्व परीक्षेला सुद्धा विचारलेला आहे, एसटीआयच्या मेन्सला विचारलेला आहे, राज्यसेवेच्या पेपर जो काही आपला 4था पेपर आहे त्याला सुद्धा याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. आलं का लक्षात? त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही लक्षातच ठेवायच्या. आता हे असेच मॅच द पेअर आपल्याला लक्षात ठेवायचा. पहिला उद्योग म्हणजे तुमचा पहिला लोह पोलाद उद्योग जो होता तो म्हणजे तुमचा भिलाई. आता भिलाई हे होतं त्यावेळेस, म्हणजे त्यावेळेस भिलाई हा उद्योग होता मध्य प्रदेशमध्ये. पण तुम्हाला माहिती आहे नंतर काय झालं, मध्य प्रदेश मधून छत्तीसगडची निर्मिती झाली. म्हणजे सध्या भिलाई हा लोह पोलाद उद्योग कुठे आहे, छत्तीसगडमध्ये. आणि कोणत्या देशाचं सहकार्य याला लाभलं होतं, तर ते होतं रशियाचं. रशियाचं या उद्योगाला काय झालं होतं, सहकार्य लाभलं होतं. त्याच्यानंतर रुरकेला हे ठिकाण कुठं, ओरिसामध्ये. रुरकेला लोह पोलाद उद्योग हे ओरिसामध्ये. आणि हा उद्योग उभारण्यासाठी आपल्याला जर्मनी या देशाचं काय झालं होतं, सहकार्य लाभलं होतं, जो की 1958 मध्ये हा उद्योग स्थापन केला होता, रुरकेला. ह्या गोष्टी तुम्हाला कशा लक्षात ठेवायचा, ते उद्योग ते राज्य सोबतच तुम्हाला ते उद्योग आणि त्याला कोणत्या देशाचं सहकार्य भेटलं हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर दुर्गापूर. आता दुर्गापूर ठिकाण आहे ते पश्चिम बंगालमध्ये.
कुठे ते पश्चिम बंगालमध्ये. आणि दुर्गापूर लोह उद्योग पश्चिम बंगालमध्ये स्थापन झालेला आहे. आणि पश्चिम बंगालमध्ये ह्यो ब्रिटनच्या सहाय्याने स्थापन झालेला आहे असं रंजन कोळंबे सरांच्या बुकमध्ये दिलेलं आहे. पण देशले सरांच्या बुकमध्ये ब्रिटन, जर्मनी आणि रशिया या 3 देशाच्या सहाय्याने तो स्थापन झालेला आहे. आलं का लक्षात? तर हे ऑप्शन्स तुम्ही म्हणायचं याच्यावर कन्फ्युज ब्रिटन का आहे. तर जर ऑप्शन्स पाहून तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, जर त्यामध्ये जर त्यांनी असा डायरेक्ट क्वेश्चन दिला की बा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जो काही दुर्गापूर लोहपोलाद उद्योग स्थापन झाला पश्चिम बंगालमध्ये, त्याला कोणत्या देशाचं सहकार्य राबलं, आणि खाली फक्त जर ब्रिटन दिलेला असेल ऑप्शन, तर तुम्ही त्याचं ऑप्शन ब्रिटनच करायचं. आलं का लक्षात? त्याच्यानंतर जे खत कारखाना स्थापन झाला होता तो म्हणजे नांगल खत कारखाना. आपल्याला माहिती पहिल्या पंचवार्षिक मध्ये सिंद्री खत कारखाना स्थापन झाला होता आणि त्याच्यावर ऑलरेडी आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. तर नांगल खत कारखाना हे 1968 मध्ये स्थापन झाला होता, जो की पंजाब मध्ये नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड मध्ये नंतर ते काय झाला अंतर्भूत करण्यात आला. नंतर रुलकेला हा खत कारखाना स्थापन झालेला होता. तर रुलकेला हा खत कारखाना ओरिसामध्ये झाला होता. जो काही ओरिसामध्ये ओरिसामध्ये आपण जो काही रुलकेला हा उद्योग स्थापन केला होता, याच्यातले जे काही रासायनिक वेस्टेज होतं याचा उपयोग करून आपण हा रुलकेला खत कारखाना काय केला स्थापन केला. आणि सोना नावाचं नायट्रोजन खत जे होतं तर हे त्याचं ते प्रॉडक्ट होतं. काय आहे? सोना नावाचं नायट्रोजन खत. नंतर हा कशात कन्वर्ट झाला? इंडियन फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नंतर काय झाला कन्वर्ट झाला. नंतर IIT खरगपूरची एक स्थापना झालेली आहे, IIT खरगपूर. तर ही स्थापना ऍक्च्युअली पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेली होती आणि याच्यावर फॉरेस्ट्रीच्या मेन्सला क्वेश्चन सुद्धा विचारलेला होता की IIT खरगपूरची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली. तर ते IIT खरगपूरची स्थापना पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली. पण या IIT खरगपूरला ज्यांनी वैधानिक दर्जा दिलेला आहे तो दिला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 15 सप्टेंबर 1998 ला हा कायदा संमत केला आणि याला वैधानिक दर्जा दिला. कशाला? IIT खरगपूरला. त्याच्यानंतर राज्यस्तरावर काय झालं? खादी व ग्रामोद्योग कार्यक्रमाची सुरुवात झाली. राज्यस्तरावर काय झाली? खादी व ग्रामोद्योग कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली? तर ती एक दुसरी पंचवार्षिक योजना. हे जर तुम्ही देशले सरांचं बुक वापरलं तर त्याच्यात तुम्हाला ही माहिती भेटणार नाहीये. आलं का लक्षात? तर ही काय राज्यस्तरावर खादी व ग्रामोद्योग कार्यक्रमाची काय झाली सुरुवात झाली. ती झाली 1957 आणि 58 मध्ये. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर 1960-61 मध्ये संघन कृषी जिल्हा कार्यक्रम हा प्रोग्राम एक चालू केलेला आहे आणि हा एक महत्वाचा प्रोग्राम आहे जो की तुम्हाला जे काय आपला किरण देशले सरांचं बुक आहे त्याच्यात हे नाहीये, हे रंजन कोळंबे सरांच्या बुक्स मध्ये दिलेलं आहे. आणि याच्यावर ऍग्री MPSC 2017 ला पूर्व परीक्षेला हा प्रश्न विचारला होता की संघन कृषी जिल्हा कार्यक्रम आणि त्याची खाली डेट दिली होती म्हणजे कोणत्या वर्षी चालू झाला. तर त्याच्यात 1960 ऑप्शन्स होतं. तर तुम्हाला ते 1960 ऑप्शन्स काय करायचं होतं? सिलेक्ट करायचं होतं. आता हे संघन कृषी जिल्हा कार्यक्रम ज्याला इंटिग्रेटेड ऍग्रिकल्चर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम असं म्हणतात. तर ही जी काही प्रोग्राम होता तर याचं उद्दिष्ट काय होतं की कृषी क्षेत्रात उत्पादन वाढवायचं होतं आणि आधुनिक कृषी प्रणालीचा स्वीकार करायचा होता. काय करायचा? आधुनिक कृषी प्रणालीचा स्वीकार करायचा होता. हे म्हणजे तुमचा संघन कृषी जिल्हा कार्यक्रम. सोबतच तुम्हाला माहिती आहे की अणुऊर्जा आयोगाची सुद्धा स्थापना झालेली आहे. अणुऊर्जा आयोगाची सुद्धा स्थापना झाली. ती केव्हा झाली? तर ती झाली 1 मार्च 1958 ला झाली. त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर होमी भाभा. त्याचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर होमी भाभा. त्याच्यानंतर काय झालं की LIC ची स्थापना. आता LIC ची स्थापना कशा झाली? लाईफ इन्शुरन्स ऑफ कॉर्पोरेशन. तर ती स्थापना जवळपास पहिल्या आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य झाल्यानंतर जवळपास 245 खासगी जीवन विमा पुरवणाऱ्या अशा कंपन्या होत्या. तर या सगळ्यांचं काय केलं होतं? या सगळ्यांना एकत्रित करून काय केलं होतं? LIC ची स्थापना केली होती. आलं का लक्षात? म्हणजे पहिली जी आपली अर्थव्यवस्था ही समाजवादी होती, त्याच्यामुळे आपण बऱ्याच साऱ्या गोष्टीचं काय केलंय? राष्ट्रीयकरण केलेले. पण आपण आता भांडवलशाहीकडे चाललो. आपली अर्थव्यवस्था पुन्हा आता भांडवलशाहीकडे झुकलेली आहे. त्याच्यामुळे आता आपण जे काही राष्ट्रीयकरण पहिले झालेले उद्योग येतं तर या उद्योगाचा आपण आता त्याच्यातून सरकार काय करत आहे? त्याची निर्गुंतवणूक करत आहे. म्हणजे ही सुरुवात ऍक्च्युअली झाली ज्यावेळेस आपण आपली जी काही LPG धोरण आपण ऍक्सेप्ट केलं होतं
तेव्हापासूनच. नंतर मुंबई शेअर बाजाराची सुद्धा स्थापना झाली, ती झाली 31 ऑगस्ट 1957 मध्ये झाली होती. मुंबई स्टॉक एक्सचेंज, मुंबई शेअर बाजाराची स्थापना सुद्धा झाली होती. त्यानंतर हे चालू असताना काही राजकीय घडामोडी सुद्धा झाल्या होत्या. या राजकीय घडामोडीमध्ये एक आंतरराष्ट्रीय घडामोडी होती, त्यामध्ये सुएझ कालवा होता. आता या सुएझ कालवा होता तर हा होता इजिप्त आणि ब्रिटन. तर या सुएझ कालव्याच्या मालकी हक्कावरून या दोन देशामध्ये काय झालं होतं, युद्ध झालं होतं आणि त्याला सिनाई वार असं म्हणतात. आणि याचा परिणाम काय झाला होता की आपल्या परकीय चलनावर झाला होता. आलं का लक्षात? परकीय व्यापारावर आपला याचा परिणाम झाला होता. आणि हे युद्ध झालं होतं 1956च्या दशकात. म्हणून पहिली पंचवार्षिक योजना ज्यावेळेस चालू झाली होती त्यावेळेस आपला चलनवाढीचा दर हा जास्त होता, आणि तो म्हणजे याचा परिणाम सांगितलाय. आणि सोबतच तुम्हाला माहिती 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. जे काही आपली संयुक्त महाराष्ट्र समिती होती आणि एक महागुजरात समिती होती. तर या दोन समितीच्या याच्यातून 1 मे 1960 2 राज्य स्थापन झाले होते. मुंबई सोबत असलेलं महाराष्ट्र आणि दुसरं म्हणजे गुजरात. अशा पद्धतीने ही पंचवार्षिक योजना इथं कंप्लीट झाली आहे. आता सोबत तुम्हाला मी कसं काय सांगितलं होतं, महालनोबिस प्रतिमा. पण याच्यात असं कोणतं प्रतिमान आहे की ज्याचा स्वीकार करण्यात आलेला नाही, ते होतं ब्रह्मानंद आणि वकील. ब्रह्मानंद आणि वकील यांनी सुद्धा एक प्रतिमान तयार केलेलं होतं, पण ते प्रतिमान या योजनेमध्ये स्वीकारण्यात आलं नव्हतं. असा प्रश्न विचारू शकतात की कोणतं प्रतिमान खालीलपैकी योजनेमध्ये स्वीकारलं नव्हतं. ते म्हणजे ब्रह्मानंद आणि वकील हे प्रतिमान. आता हे महालनोबिस प्रतिमान तुम्हाला तिसऱ्या पंचवार्षिक योजनांमध्ये सुद्धा दिसेल. महालनोबिस आणि त्याच्यासोबत चक्रवर्ती असं हे प्रतिमान तुम्हाला दिसेल. म्हणजे एकंदरीत ही जी काही पंचवार्षिक योजना आहे, या पंचवार्षिक योजनेवर बऱ्यापैकी जे काही या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेवर मॅक्झिमम प्रश्न विचारले. तर ही पंचवार्षिक योजना आपण काय केलंय, या 2-3 पुस्तकांचं कम्प्लिटली काय केलंय तुम्हाला इथं आपण काय केलेलं आहे, रिप्रेझेंट केलं. अशा पद्धतीने आपल्या सगळ्या 12च्या 12ही पंचवार्षिक योजना बघायच्या आहे. आणि इकॉनॉमिक्स मध्ये पंचवार्षिक कोणतीही पूर्व परीक्षा असू द्या, तुमच्या मेन्स असू द्या, मेन्सला तर मॅक्झिमम भर असतो, पण पूर्व परीक्षाला तरी 1 ते 2 क्वेश्चन असतात, म्हणजे असतातच. आणि याच्यावर तुम्हाला हे, कारण काही प्रश्न असे विचारू शकतात की बा हे दिलेलं असेल तुम्हाला ही माहिती, आणि कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये होती, कोणत्या नाही, हे रेट सुद्धा विचारलेले, याच्यावर सुद्धा भर दिलेला आहे. तर सगळ्या गोष्टी आपल्याला या पंचवार्षिक योजनेचा माहिती पाहिजे. त्याच्यामुळं तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर पहिला आपले चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच हे काही आहे त्याचं शेअर सुद्धा करा. आणि तुम्हाला यानंतरच्या अशा ज्या काही आपल्या पंचवार्षिक योजना आहेत याचे व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ आपला आता तिसऱ्या पंचवार्षिक योजनेवर राहिला. आणि त्यासोबतच काही करंटचे लेटेस्ट ज्या काही घडामोडी सुद्धा चालू आहे त्याच्यावर सुद्धा आपले व्हिडिओ येतील. त्याच्यामुळं जिथं कुठं असाल तिथं सेफ राहा, स्टे होम.